आम्ही स्वामींचं एवढं करतो असं नाही, ते पोचतच नाहीये. खूप म्हणजे तुम्ही मागाल ना ऐक पटीने देणार आहेत ते द्यायलाच बसलेत स्वामी आपल्याला सगळ्यांना. तुम्ही मागून घाण करता, मागू नका. पण स्वामी असे अनुभव देत आहेत ना मला की मी सुद्धा कधी 30-35 वर्षात अशा केसेस हँडल नाही केलेल्या. म्हणजे जोडपं आहे, 6-7 वर्ष झाली त्यांच्या लग्नाला आणि त्या मुलीला गर्भाशयच नाहीये. अच्छा. तरीही त्या मुलाने लग्न केलं घरच्यांच्या विरोधात जाऊन. तर त्यांनी विचारलं मला की आम्ही म्हणजे ट्रान्सप्लांट करू का गर्भाशय आणि मग बाळ होईल आम्हाला. दिव्य दृष्टी आहे, ऑरा रिडिंग आहे, फेस रिडिंग आहे, तर याच्या अंडर असे कोणते कोणते प्रॉब्लेम्स तुम्ही युजली सॉल्व्ह करता? कुठल्या कुठल्या सेक्टर म्हणूयात आपण त्यातले? करिअर आहे, लग्न आहे, लग्नामध्ये येणारे अडथळे आहेत किंवा विभक्त होणं वगैरे आहे, आध्यात्मिक आहे. एक 12वी झालेली मुलगी आहे. असं पॉडकास्ट बघून आणि कारण मी 10वी-12वीच्या मुलांवर थोडं माझं विशेष प्रेम आहे. कारण ती घडणारी पिढी आहे ना पुढची. म्हणून मुलगी हुशार आहे, पण म्हणजे मला तरी वाटलं की ती मेडिकलला जाणार. ओके. आणि मग महाराष्ट्रात कुठे नंबर लागला नाही. मग त्यांचा फोन आला मला की मॅडम तुम्ही तर म्हटला होता, पण तरी म्हटलं तुम्ही करा प्रयत्न. मला अजूनही असं वाटतं की आपण नको, पॅरामेडिकलला सुद्धा नको जायला. ही डॉक्टरच होणार, ही सर्जनच होणार असं माझं एक आहे. आणि आता एक मागच्या आठवड्यातच त्यांचा फोन आला की मॅडम एक रशियामध्ये असं आम्हाला एक युनिव्हर्सिटी सापडली की त्यांची फीज ही आपल्या इंडियाच्या फीजच्या मानाने खूपच कमी आहे. बापरे. आणि आम्ही घेतली ऍडमिशन मॅडम. ओके. वा. दिव्य दृष्टी म्हणल्यानंतर एक शब्द आहे अष्टविश्व दारिद्र्य. तुम्ही 25 वर्षापूर्वी जसे होतात आज फायनान्शियली तसे नाही आहात, पण तरीही तुम्ही तेच लाईफ जगताय. कॉस्मोस्टार मीडिया प्रेझेंट स्वीट टॉक्सच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण मागच्या वर्षी साधारणतः 1.5 वर्षापूर्वी एक दिव्य दृष्टी रिलेटेड पॉडकास्ट केला होता आणि खूप सुरुवातीचा काळ होता तो चॅनलचा. साधारण एक 8-9 हजार सबस्क्रायबर्स असतील. आणि त्यावेळी तुम्ही जो सगळ्यांनी रिस्पॉन्स दिला, त्याच्यानंतरही त्या पॉडकास्टला एवढा मस्त रिस्पॉन्स आला की तुम्ही म्हणत होता की सुचेता गोडबोले ताई ज्या आहेत त्यांच्यासोबत तुम्ही पुन्हा एकदा पॉडकास्ट करा. आणि मग आम्ही विचार केला आता 1.5 वर्षांनी अजून एक तसा पुढचा पार्ट झाला पाहिजे. ओव्हरऑल मागच्या वेळी ज्या गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या, त्यांना आलेले एक्सपिरियन्सेस, त्यांनी दिव्यदृष्टी थ्रू ज्या ज्या लोकांना मदत केली त्यांना आलेले एक्सपिरियन्सेस, या रिलेटेड आज आपण बोलणार आहोत. आणि त्यासाठी अर्थातच आपल्यासोबत आहेत सुचेता ताई गोडबोले. ताई, तुमचं खूप खूप स्वागत पुन्हा एकदा आपल्या पॉडकास्टवर. आणि आता आपण तेव्हा जे सुरुवात केली होती 8-9 हजार सबस्क्रायबर्सपासून आता ऑलमोस्ट आपले 1.5 लाख सबस्क्रायबर्स झालेले आहेत. तर कसा होता ओव्हरऑल तुमचा अनुभव एकंदर? नाही, माझा तर खूपच छान होता. आणि त्या सुरुवातीला त्या पॉडकास्टमध्ये आपलं बोलणं झालं होतं की तुझी सुरुवात आहे, मग मी करू का नको किंवा असं होईल. तर तेव्हा हे असं मी सांगितलं होतं तुला की रोपटं लावलंयस ना, पाणी घालत राहा, ते वाढल्याशिवाय राहणार नाही. आता वटवृक्ष झालाय, अजून आपल्याला कल्पवृक्ष करायचा आहे आणि तो झाल्याशिवाय राहणार नाही. त्याची महत्वाची कारणं आहेत. पण इतकं होऊनही तू आजही पाय जमिनीवर आहेत आणि ते कायम ठेव, काही कमी पडणार नाही तुला. ओळखी झालाय की नाही? भरपूर झाला होता, म्हणजे अजून भरपूर होती. आणि म्हणजे खरंच तो दिवस आणि आजचा दिवस ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आणि खरं स्वामी पाठीशी आहेत, प्रश्नच नाही. त्यामुळे
आहेत अजून ते, जोपर्यंत कान पिळत राहतात तोपर्यंत सगळं व्यवस्थित चालतं. जमिनीवर पाय ठेव एवढंच मी सांगेन. आणि ते राहणार आहेत, कारण ते आई वडिलांचे संस्कार आहेत शेवट. थँक्यू. त्यामुळे ते राहणार. येस. आणि आता मागे वळून बघणार नाही. नाही नाही नाही, आता फक्त आपली गाडी पुढे सुसाट जाणार. येस. सो आजचा आपण पॉडकास्ट सुरू करूयात तुमच्या अनुमतीने. फक्त मी सबस्क्रायबर्सला सांगेन आपल्या की प्लीज अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे जे कोणी दिव्यदृष्टी किंवा भविष्य रिलेटेड त्यांना पॉडकास्ट सर्च करायचे असतील यूट्यूबला, ते जेव्हा सर्च करतील त्यावेळी आपला पॉडकास्ट पहिले दिसेल. आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला एक बेल आयकॉन आहे, तो पण प्रेस करा, म्हणजे जेव्हा काही आपले पॉडकास्ट येतील तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. तर आजचा पॉडकास्ट सुरू करूयात. ताई, जे आज तुम्हाला पहिल्यांदा पाहतात, म्हणजे ज्यांनी मागचा पॉडकास्ट अजून पाहिला नसेल, तर त्यांच्यासाठी थोडीशी तुमची ओळख करून द्या. मी सुचिता गोडबोले. गेले 35 ते 40 वर्ष हा व्यवसाय म्हणून करते, वयाच्या 9व्या किंवा 10व्या वर्षापासून. पण तेव्हा लहान होते, त्यामुळे ॲज अ प्रोफेशन म्हणून 25 वर्ष तरी नक्कीच झाली आता. पण तेव्हा मी पैसे घेत नव्हते, आता मी पैसे घेते. हा मोठा फरक आहे. पण कुठेतरी ना पैसे घेते आणि थोडं सोशल वर्क किंवा त्यातनं मार्गदर्शन होणं आणि ते योग्य मार्गदर्शन व्हावं, हाच माझा प्रयत्न आहे आणि राहील सुद्धा. आणि गुरूंचे आशीर्वाद आहेत, सद्गुरूंचे आहेत, आपले अक्कलकोटचे स्वामी महाराज आहेत. त्यांची कृपा असल्यावर काय कमी पडणार आहे का? काहीच नाही, प्रश्नच नाही. आणि असे छान छान अनुभव येत आहेत ना हल्ली. आता चांगले आणि वाईट असे असतातच ना. बरोबर. सोशल मीडिया आहे त्याच्यामुळे थोडंसं ती पण तयारी ठेवायला लागते. करेक्ट. पण मी 1.5 वर्षापूर्वी तुझ्यासोबत जो केला होता तो पहिला होता माझा. मी पण खूप इम्प्रूव्ह झाले आता. आता मला बोलायला फार हे वाटत नाही, भीती वाटत नाही, पोटात गोळा येत नाही. पण ही माझी पण इम्प्रूव्हमेंट आहे ना. खरं. आणि आता ऑनलाईनच आहे सगळं. त्यामुळे स्वामी करून घेतात माझ्याकडनं. असं आहे. आता मागे आपण जेव्हा बोललो होतो त्याच्यामध्ये दिव्यदृष्टी, फेस रिडिंग आणि ॲस्ट्रॉलॉजी अशा 3 गोष्टी होत्या. तर परत मी थोडंसं तुम्हाला मागे नेणारे विचारेन की या सगळ्याची सुरुवात कशी काय झाली? आता अर्थात ती माझ्या वडिलांपासून झाली. त्यांनीच ते ओळखलं, त्यांनी ते वाढवलं. पण तेव्हा थोडा सिरियसली मीच नव्हते, त्यामुळे म्हणजे असं नको वाटायचं. पण आता त्याचं महत्त्व कळतंय, लोकांना रिझल्ट येत आहेत. आणि माझ्या हिशोबाने 70-80% जर का रिझल्ट येत आहेत. बरोबर. आता मी माणूस आहे ना, मी चुकू शकते आणि चुकलंच पाहिजे, तर मी जमिनीवर राहील ना. मग म्हणून मला स्वामी नेहमी असं, म्हणजे मी जरा हवेत गेले ना ते मला सुद्धा खाली आणतात. अच्छा. त्यामुळे ते 100% कधी असणार नाहीये. मार्गदर्शन म्हणून वापर करा हे मी नेहमी सांगते. जरी हे आहे, प्रिडिक्शन आहे, भविष्य आहे, तरी मी काय परमेश्वर नाहीये. बरोबर. त्यामुळे तुम्ही याला किती महत्त्व द्यायचं, स्वतःची बुद्धी वापरायचीच आहे. आणि जिथे तुम्ही कन्फ्यूज व्हाल तिथे मात्र लाजायचं नाही. अच्छा. विचारायला कोणालाही, मलाच असं नाही, कोणालाही. बरोबर. पण तो माणूस योग्य हवा ना. तुम्ही चुकीच्या ठिकाणी गेलात ना, मग तुम्हाला पैसे खूप मोजायला लागतात. बरोबर. आणि त्यांचे रिझल्ट मिळतात की नाही माहिती नाही. अच्छा. आणि माझ्याकडे येणाऱ्या लोकांना मी सांगत असते, याआधी तुम्ही एका विषयातलं मार्गदर्शन घ्या, तुम्हाला आवडलं तर तुम्ही विषय वाढवा. पण तुम्ही असं सगळं माझ्याकडनं हवंय तुम्हाला असं होणार नाही. तुम्हाला बॅकग्राऊंड सांगायला लागते. बरोबर. काही लोकांना ते आवडत नाही. तुम्ही आता विचारलं की हे काय शिक्षण काय झालंय, नाही तुम्ही समोर बसलाय ना मग सांगायलाच पाहिजे, असं नाही होणार. म्हणजे हे आधी सगळं क्लिअर झालं पाहिजे की बॅकग्राऊंड तुम्ही जेवढी खरी सांगाल
तेवढं तुम्हाला खरी उत्तरं मिळतील. मिळतील. बर. कारण तुमची बॅकग्राऊंड चेक करण्यात फार एनर्जी मी घालवणार नाही. त्यापेक्षा मला आवडेल की तुमचं फ्युचर आहे काय असेल किंवा त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम्स येणार आहेत किंवा काय तुम्ही प्रिकॉशन घेतल्या पाहिजे, त्याच्यासाठी माझी एनर्जी वापरा ना. जे घडून गेलंय त्यातलं आई मला आलं तर मी सांगतच असते, कारण ते मला कुठेतरी टॅली करायचंच असतं. पण त्याच्यात एनर्जी कशाला घालून बरोबर पुढचं बघा ना. पण आता शेवट ज्याचा त्याचा विषय आहे ते त्यांना असं वाटतं की आम्हाला बघितल्यावर मॅडमनी सुरुवातच केली पाहिजे, असं वेळ लागेल मला. असं नाही आहे. आता एक केस अशीच झाली की अपॉइंटमेंट घेतली त्यांनी आणि मला प्रॉब्लेम काय यायला लागला आता, थोडं फोटो वगैरे थोडं बंद केलं आता मी. कारण फोटो खूप चांगले पाठवतात लोक आणि मग मला प्रॉब्लेम येतो. ॲक्च्युअली तो माणूस तसा नसतोच. मग मी आता व्हिडिओ मागते. 2-3 मिनिटाचा शॉर्ट व्हिडिओ, त्याच्यामध्ये ॲक्शन रिॲक्शन चांगलं, म्हणजे चालणं बोलणं हातवारे, कारण माझं सगळं फेसवर आहे, तुमच्या ॲक्शनवर आहे. हे असं नाही आहे की नुसतं तुम्ही असं बसलात आणि मी नाही येणार आहे, काही उत्तर येणार नाही मला. तुम्ही जेव्हा बोलाल तेव्हाच मी बोलू शकते. अनलेस अँड अंटिल तुम्ही आई मला मन मोकळं होत नाही, आई माझा उपयोगच नाही. अच्छा. पण हे आईंना नाही अजून समजत आहे, पद्धत माझी समजत नाहीये. त्यांना असं वाटतं की मग तुम्ही असं म्हणू नका की फेस रिडिंग करता. पण आता हे फेस रिडिंग नाही तर मग मी नाव तरी काय देऊ. अच्छा असं आहे. आता आईना दिव्य दृष्टी समजत नाही, आईना फेस रिडिंग समजतं, असं माझाही गोंधळ होतोय. म्हणून मग मी ते दिव्य दृष्टी, फेस रिडिंग, ऑरा रिडिंग. ऑरा रिडिंग पण आहे. मी स्वतः त्याचा कोर्स आता पुन्हा केला. त्यामुळे आता रेकी वगैरे पण मी देते लोकांना आणि फ्री ऑफ कॉस्ट आहे ते. पण ते मला वाटलं तरच, नाही तर नाही. म्हणजे उगाच तुम्ही म्हणाल तसं नाही होणार. नाही, खरंच याला रेकीची गरज आहे तर देणार. असं आहे. आता तुम्ही जसं सांगितलं की दिव्य दृष्टी आहे, ऑरा रिडिंग आहे, फेस रिडिंग आहे, तर याच्या अंडर असे कोणते कोणते प्रॉब्लेम्स तुम्ही युजली सॉल्व्ह करता, कुठल्या सेक्टर म्हणूयात आपण त्यातले? आता नॉर्मली करिअर आहे, लग्न आहे, लग्नामध्ये येणारे अडथळे आहेत किंवा विभक्त होणं वगैरे आहे, आध्यात्मिक आहे. पण वास्तू पण आहे, पण वास्तूचा अभ्यास नाहीये. जुजबी मी सांगू शकते की ही वास्तू चांगली आहे नाही, पण तुम्ही म्हणाल डिटेलमध्ये तसं नाही. कारण तो अभ्यास नाही. आणि ज्योतिषाचा कुंडलीचा असा अभ्यास नाही. त्यामुळे तेही लोकांना काही वेळेला गैरसमज होतो की कुंडली बघताय, तसं नाहीये. तुमची जन्मतारीख मला बास होते, तीही खरी असावी असा माझा आग्रह नाही. पण साधारण वय कळावं की साधारण वयाचा हा माणूस किंवा बाई आहे, बास माझ्यासाठी सफिशियंट आहे. कारण बाकी तुम्ही व्हिडिओ कॉलवर येणारच आहात, त्यामुळे मला बाकी काही लागत नाही. पण आता अलीकडे ना वेगळे असे माहीत नाही मला, पण स्वामी असे अनुभव देत आहेत ना मला की मी सुद्धा कधी 30-35 वर्षात अशा केसेस हँडल नाही केलेल्या. त्यातली एक मला आठवते आत्ता अशी की म्हणजे जोडपं आहे, 6-7 वर्ष झाली त्यांच्या लग्नाला, आणि फार युनिक आहे असं मला वाटतं ते की लग्न झालंय, लव्ह मॅरेज आहे आणि लहानपणापासून मित्रमैत्रिणी होते आणि त्या मुलीला गर्भाशयच नाहीये. तरीही त्या मुलाने लग्न केलं घरच्यांच्या विरोधात जाऊन. आणि आता ते ट्रान्सप्लांट जे चाललंय त्यांचं गर्भाशय असं मिळतं, हे मी नवीन शिकले. मी 35 वर्षात अशी केस नव्हती हँडल केलेली, मी माझ्यासाठी ही पहिली केस आहे. तर त्यांनी विचारलं मला की आम्ही
म्हणजे ट्रान्सप्लांट करू गर्भाशय आणि मग बाळ होईल आम्हाला. आणि आहेत 35 वर्षाचे आहेत, बाई आहेत ती 32 वर्षाची, लहान आहेत दोघंही तसे. ओके. पण तरी पण मला असं आलं की नाही, त्यांनी नाही केलं पाहिजे हे, कारण त्याला एक तर खूप खर्च आहे, दुसरं फिजिकली शी इज नॉट फिट, खूपच बारीक आहेत त्या. नवरा चांगला आहे पण तरीही मी नाही सांगितलंय, कारण त्याच्यामध्ये रिस्क आहे. म्हणजे पैशाचं सोडून देऊ एक वेळ, पण शारीरिक आहे आणि जवळपास तो मरणाशी खेळच आहे ना. कारण डॉक्टर अशी काही गॅरंटी नाही घेणार आहेत की नाही सगळं ओके होईल, आणि एवढं करून मुलबाळ होणं ही अजून पुढची गोष्ट आहे. तर मी त्यांना सजेस्ट केलंय की नाही म्हणून. आणि त्या बाईला नमस्कार आहे माझा, खरंच सांगते की तिने हा निर्णय ऐकल्यावर माझ्यासाठी थांबली होती की मॅडम सांगतील ते प्रमाणे. आणि नवरात्र व्यवस्थित आहे, पैसा अडा, त्यामुळे काय म्हणेल ते करणार होते. मी हो म्हटलं असतं, त्यांनी ऑपरेशनची पण तयारी होती, पण त्याला नंबर लावायला लागतो ना कुठल्याही मिळवण्यासाठी. पण त्या बाईने असा निर्णय घेतला आता की त्या माणसाचं स्वतः ती शोधतीये नवऱ्यासाठी दुसरी बायको. आणि नवऱ्याचं एवढं प्रेम आहे तिच्यावर की सगळं तिच्या नावावर करून ठेवलंय त्यांनी. आता कुठे तो तयार झालाय, अजून झालेलं नाही पण आता होईलच. पण ह्या असं नवरा बायकोंचं नातं मी नाही बघितलं. म्हणजे मी डिव्होर्स तर रोजच बघते, आणि ते काय सोपं आहे हो, हे असं झालं नाही म्हणून घ्या, असं झालं नाही म्हणून घ्या, असं हे किती सोपं आहे. पण ह्याला खरं प्रेम म्हणतात आणि ह्याला खरं बॉन्डिंग म्हणतात. आणि हे माझ्यासाठी पहिली केस आहे बाबा. अच्छा. म्हणजे अशी मी नव्हती हँडल केली या पद्धतीची. आणि बघू आता होईल, त्यांचंही चांगलं होईल. आणि मग त्या बाईपासून त्यांना मुलबाळाचे योग आहेत. पण ह्याला डेअरिंग लागतं बरं, आणि वेगळं तुमचं माइंडसेट लागतं. त्याशिवाय हे होऊ शकत नाही. सोडून देणं हे त्या नवऱ्यालाही शक्य आहे, बायकोलाही. पण तरीही नाही, आणि घरच्यांच्या विरोधात जाऊन हे फार महत्वाचं आहे. पण आता हे झालं तरुणपणे, तरुण लोकांचं. असं अजून एक जोडपं आहे, ते साधारण 50-55 वर्षाचे असतील. स्वामींनी नितांत म्हणजे सेवा करणारे आहेत ते. आणि असं झालं, बोलता विषय निघाला, स्वामी भक्त आहे म्हणून त्यांनी पॉडकास्ट बघून मला कॉन्टॅक्ट केला. आणि काय इंजिनियर झालेली आहे, नवरा पण इंजिनियर आहे, लव्ह मॅरेज आहे, ब्राह्मण आहेत. आणि लग्न झालंय, मुलबाळ नाहीये दुर्दैवानी, पण हॅपी आहेत ते. आणि सडनली काहीतरी मेजर इश्यू झाला त्या अण्णा, आणि दोघांना, आता मग नवऱ्याची नोकरी गेली आणि हिला असा फार पगार नव्हता, हार्डली 40-50 हजार होता. पण स्वामींवर नितांत श्रद्धा. आणि मग मला त्यांनी विचारलं की काय होईल मॅडम, असं असं मेजर काहीतरी झालंय त्या अण्णा, म्हणजे त्यांच्या मिस्टरांना. तर मी म्हटलं ठीक आहे, आता ज्यार्थी प्रॉब्लेम दिलाय स्वामींनी, थांबा जरा, ते उत्तर पण देतील. मी म्हटलं ठीक आहे, तुम्हाला आता एवढा पगार आहे ना, तुम्ही दुसरं बघत राहा. आणि खरोखर तुला खोटं नाही सांगत, आणि हे मी त्याही लोकांना सांगितलंय की मी तुमची उदाहरणं देणार आहे, कधी देईल ते माहिती नाही, पण देणार आहे. त्यांची परमिशन आहे, पण मी नाव नाही सांगू शकत. तर ते म्हणाले ठीक आहे, नोकरी बदलली त्यांनी, किती पगार वाढावा तुला काय वाटतं? काय 5-10 हजार, 15-20 हजार नाही, तिप्पट चौपट पगार त्या बाईचा वाढला. 50 हजारावरून 2.5-3 लाखावरती गेली दरमहा. असं काय घडवलं असेल? आणि जो काही त्या माणसाचा खर्च आहे, 1-2 वर्ष केला, आज तो माणूस पुन्हा उभा राहिलाय. असं हे उदाहरण आहे की याला प्रेम म्हणतात.
खरंय. अशी पण लोक आहेत. आहे. तुमचं आत्ताचं जे आहे माहिती नाही, पण आत्ताच हे अट्रॅक्शन आहे फक्त, असं मला नेहमी वाटतं. आणि स्वतःचे इगो धरून बसले तर आईच होऊ शकत नाही. बरोबर. संसार होणारच नाही. बरोबर. एक पाऊल मागे जावंच लागतं, आयदर नवऱ्याला किंवा बायकोला. ठीक आहे, कधीतरी थोडस भांडं लागणं ठीक आहे, मी समजू शकते. पण हे खरं प्रेम. म्हणजे मला ते डिवोर्स हे ते ना कंटाळा आता की अरे हे अशी लोक आहेत, असं वागा ना. कशाला होतील डिवोर्स? आपल्याला प्रमाण कमी करायचं असेल तर अंडरस्टँडिंग हवं ना. अंडरस्टँडिंग नाहीये, त्यामुळे डिवोर्स होत आहे. म्हणून मी हे मुद्दामून उदाहरण देते, त्याचं कारण हे आहे. अच्छा. आणि यातनं म्हणजे बोध घ्यावा लोकांनी आणि प्रयत्न करावा. बरोबर. बरोबर. म्हणजे स्वामींनी ठरवलं, म्हणजे परमेश्वरांनी ठरवलं, काहीही होऊ शकतं. संकट आलं म्हणून फक्त पळून जायचं, सोडून जायचं असं किंवा फायदा आहे म्हणून एखाद्याची लग्न करणं फार चुकीचं आहे. एखादी अशी युनिक केस कुठली आली होती? युनिक केस म्हणजे आता फिशिंग बोट आहे त्या माणसाची. बर. आणि 2-4 आठवड्यापूर्वी संपर्क झाला आणि चांगला आहे, देवगडचा आहे तो माणूस. बर. भरपूर उद्योगधंदे आहेत आजूबाजूचे. आणि अजून एखादी नवीन बोट घेऊ मॅडम असं मला विचारलं त्यांनी. तर आता मी थोडं त्याला थांबायला सांगितलंय. आणि मला थोडं असं वाटतंय की काही मेडिकल इमर्जन्सी किंवा पैसे लागणार आहेत त्याला, आणि ती मोठी अमाऊंट असणार आहे. ओके. मग जर लोन काढायचं म्हणजे सोपं नाहीये. एखादी फिशिंग बोट घेणं आज करोडोमध्ये असतं सगळं. तर थांबा म्हणलंय, पण असं थांबा म्हणजे काही कधीच घेऊ नको असं नाहीये. 2-2.5 वर्ष थांबायला सांगितलंय. थोडा काळ. हा, की आपण बघूया कोणावर खर्च करायला लागतोय, काय लागतोय. पण पैशाचं सोंग आणता येत नाही. आणि त्यावेळेला उभे राहतील तेवढे पैसे, जरी तुमची साठवणूक किती असली ना तरी तो रिकामा करायला बसलेला आहे. त्यामुळे ना त्या साठवणुकीवर माझा विश्वास नाहीये. हे बघ, साठवायला अनेक वर्ष लागतात, संपायला 10 दिवस सुद्धा लागत नाही. म्हणजे आता हे बोलता बोलता जस्ट मला उदाहरण आठवलंय. 1.5 लाख रुपये एका बाईचा रोजचा खर्च नवरा करतोय हॉस्पिटलमध्ये. काय तू किती पैसे साठवले असतील, काय करशील? पण तरीही हे प्रेम आहे. ह्याला म्हणजे असे पण उदाहरणं आली ना की अरे वाटतं वा वा, अशी पण लोक आहेत बाबा. बर. कोण करतो? नवरा हातवर करू शकतो ना तो. करेक्ट. मुलगा आहे, सगळं आहे, पण असेही नवरे आहेत. 1.5 लाख रोजचा खर्च, माहिती आहे की ती बरी होणार नाही आहे तरी सुद्धा, म्हणजे आपले 24 आवर्स दिलेले आहेत, तरीही तो मी सांगितले शेवटच्या श्वासापर्यंत खर्च करायचा. बर. जे काय होईल ते नॅचरलच व्हायला पाहिजे. करेक्ट. करेक्ट. तुम्हाला तो अधिकार नाहीये. अजिबात नाही. कोणीच हिरावून कोणाचाच नाहीये, अजिबात नाहीये. पण तो करतोय आणि देतच आम्ही आहे. आणि प्रॉपर्टी आहे, तो प्रॉपर्टी विकायला पण तयार आहे आणि विकणार तो आणि करणार बायकोसाठी. आणि केलंच पाहिजे ना, केलंच पाहिजे. शेवट ॲसेट कशासाठी असतात? खरं. ते किती जवळ तुम्ही कवटाळून बसणार अशा गोष्टी. अरे आपल्यासाठी आहे ना, आपणच नाही राहिलो तर काय उपयोग आहे त्या पैशाचा आणि इन्व्हेस्टमेंटचा? बरोबर. आणि अनुभव घ्या तुम्ही, त्याचा स्वानुभव घेणं फार महत्वाचं आहे, किंवा त्याचा उपभोग घेणं महत्वाचं आहे. ठेवून काय होते, वाढेल पण माहित नाही, त्याचा उपयोगच काय नाही. तुम्ही मिळवलेलं तुम्ही वापरा ना, तुम्ही वापरू शकता. करेक्ट. करेक्ट.
माझा उपभोग घेण्यावर जरा भर जास्त आहे. बर. म्हणजे सेव्हिंग करा नो डाऊट, तेही तेवढंच महत्वाचं आहे, पण उपभोग घ्या. आपण जे करतो म्हणजे 100 रुपये मिळाले 25 रुपये तरी वापरा. आज लोकांना पैसे म्हणजे वापरायला वेळ नाहीये. 5-5 लाख रुपये पगार आहेत तरी पुरत नाही सांगतात. म्हणजे काय करतात या पैशाचे मला फार प्रश्न पडतो. बरोबर. काय म्हणजे EMI आहे हे आहे तरीही ते सांगतात मला की मी समाधानी नाहीये. म्हणजे काय त्यांची डेडलाईन आहे मला समजत नाहीये. इथे पैसे मिळाले म्हणून म्हणजे तुम्ही समाधानी असणार आहात? लिमिटच नाही. लिमिट नाहीये. आज अंबानी सारखा माणूस थांबत नाहीये. आपण इस झाड की पत्ती. आणि त्यांनी थांबावं अशी माझी इच्छा नाहीये, पण म्हणून एक लिमिट ठरवून दिले देवाने तुम्हाला. ते म्हणतात ना की 1 रुपया जास्त मिळणार नाहीये आणि कमी सुद्धा मिळणार नाही. खरं खरं. पण तुम्ही पळताय नुसता, अरे हा उपयोग आहे त्याचा. थांबा, जरा विचार करा. फॅमिली लाईफ नाहीये, आई नाहीये, नुसतं पैसा, प्रॉपर्टी, याच गोष्टी. मग इथे मुलांचे संस्कार कोण करणार? मुलांवर आई वडील बाहेर, आजी आजोबा नसतातच कारण चालत नाही त्यांना. बरोबर. मग हा संस्कार, मग तुम्ही कशी अपेक्षा करता पुढच्या पिढीकडनं की नाही त्या मुलांनी ऐकलं पाहिजे, असं वागलं पाहिजे, असं होणार ते. मग ते मोबाईल आहे, TV आहे, इंटरनेट आहे, ते जाणारच ना चुकीच्या मार्गाला. बरोबर. तर असं मला असं वाटतं की ते संस्कार, ते गाणं आहे की बीजा अंकुर अंकुर, त्याला खूप महत्व आहे. बर बर. ते लहानपणीच व्हायला हवं. आणि आता लहानपण हे 7-18 वर्षी संपत आहे. खूप छोटी मुलं खूप लवकर मोठी होत आहेत. त्यामुळे पूर्वीसारखं नाहीये की 12-13 वर्षापर्यंत लहान. आता नाहीये तसं. खरंय. आता 6-7 वर्षाचं झालं की सगळं समजतंय. म्हणजे पहिली 7-8 वर्ष तुमच्या हातात आहेत. आई वडिलांनी खूप थोडं डिव्होशनली, सिरियसली त्यांच्यावर लक्ष घातलं पाहिजे. मग नंतर तक्रार करून काय उपयोग नाही. कारण तुम्ही जसं पेराल ना तसंच उगवणार आहे. बरोबर. तुम्ही जर त्याला फास्ट फूड दिलं तर तो घरचं खाणारच नाहीये. त्यासाठी आई वडिलांनी जागरूक असणं आवश्यक आहे. तुम्ही नोकऱ्या करा, मी काय नाही म्हणत नाही, कारण आज काळाची गरज आहे. पण तुम्ही संस्कार द्यायला विसरू नका. छोट्या छोट्या गोष्टी आहेत आपल्या भारतीय संस्कृतीत सांगितलेल्या, तेवढं जरी त्यांना पाठांतर करून घेतलं किंवा रोज मोबाईलवर लावलं, त्यांना ऐकायला जाईल असं तरीही होणार आहे. अथर्व शीर्ष आहे, मारुती स्तोत्र आहे, हनुमान चालीसा आहे. छोट्या गोष्टी आहेत. ही सवय लागली ना मग ते आपोआप आंघोळ करताना पण आपोआप येतच. त्याला काही वेगळी ऑन ऑफ नाहीये, बटन नाही. पण ते संस्कार तुम्ही अगदी आता 3-4 वर्षापासून करा. बघा तो मुलगा चुकीच्या मार्गाला जाणारच नाही. करेक्ट करेक्ट. पण हे इथे आई वडील चुकतात. आणि मग आणि अजून एक म्हणजे प्रत्येकासाठी घरं घेऊन ठेवतात. अरे मग त्या मुलांनी काय करायला ठेवा की त्यांना. सगळं तुम्ही रेडी टू इट दिलं ते आळशीच होणार आहे. मग सांगू ना हा उशिरा उठतो, उशिरा झोपतो, त्याला आई करायचंच नाही, सगळं करून ठेवलंय तुम्ही, आयतं मिळालं. मग अशाला करेल कोण करेल सांग ना. बरोबर. आणि का करावं? मला मिळालं, मी एन्जॉयच करणार ना. मी कशाला स्वतःला तोशिश करून घेऊ. आता हे मी असं म्हणत नाहीये करू नका असं नाहीये, पण असं दाखवू नका ना तुम्ही त्या मुलांना सगळं हे तुझ्यासाठी, हे तुझ्यासाठी. कमी वयामध्ये लहान असताना. बरोबर. मग तो नाही होणार आहे, तो नाही होणार आहे. खरं.
मग तुमच्या रडायची आणि डोक्याला हात मारायचीच वेळ येणार. पण हे आता काय आता माहित नाही मला किती सिरियसली घेणार मला माहिती नाही. पण आता खूप आहेत असे संस्कार वर्ग आहेत, बाल उपासना आहेत, पाठवा ना मुलांना. पण एक सॅटर्डे संडे मिळतो, आई झोपली, वडील झोपले, सगळे झोपले, कोण उठून न्यायला तयार नाही. बरोबर. मग इथे तुम्ही कष्ट घेतले नाहीयेत ना, मग पुढे जाऊन तो तुम्हाला विचारेल का नाही ते माहित नाही. बरोबर. होणारच नाही ते. खरंय. असं वाईट वाटतं रे, खूप वाईट वाटतं की आपण चुकतोय. काळाप्रमाणे बदला तुम्ही, पण अरे संस्कार वगैरे करा ना, ते महत्वाचे. ती ठेव महत्वाची. ते त्याला कुठेही जाऊ, जगाच्या पाठीवर जाऊ दे, पुरणार आहे ते. बरोबर. पैसे पुरतील का नाही माहित नाही, पण हे कळलं तर कळलं, नाही तर केलं नाही. पण आपला पॉडकास्ट बघून नक्कीच लोकांना, हो, मी त्यासाठी सांगते हे की मला माझ्या हल्ली जे मला लोक तक्रार करतात ना, मुलं ऐका नाही ऐकत, त्याला आपण कारणीभूत आहोत. बरोबर. बरोबर असं आहे. आणि बाकी जरी तुम्हाला काही नाही जमलं तरी आपला पॉडकास्ट तुम्ही तुमच्या मुलांना दाखवलात. पहिला पॉडकास्ट त्यांना बोर होईल, दुसरा बोर होईल, पण तिसरा पॉडकास्ट ऍटलिस्ट ते आवडीने हळूहळू ऐकायला. नाही खरंय. आणि आई खूप वेगळं करायची गरजच नाहीये. छोटी छोटी आध्यात्मिक गोष्टी आहेत. करेक्ट. की तुम्ही नामस्मरण करा, काहीही करा, मनापासून करा, ते पोचतं म्हणजे पोचतं. अरे करेक्ट. करेक्ट. आता प्रत्येकाची वेळ वेगळी असते, एवढा वेळ नसतो हल्ली. करेक्ट. पण ते थोडस तुम्ही सवय लावली ना, ते होतं. बरोबर. वेळ तो निघतो. आणि काही गोष्टी करण्यासाठी वेळ हा काढावाच. बरोबर. कारण आपण वेळ काढला तर आपल्यावर वेळ आली तर परमेश्वर वेळ काढेल, स्वामी वेळ काढतील. नाही तर नाही काढणार. मग तुम्ही म्हणाल आम्ही स्वामींचं एवढं करतो, असं नाही, ते पोचतच नाहीये. बरोबर. पोचणारच नाहीये. मग ते तुमच्या मनासारखं करणारच नाहीये. करेक्ट. करेक्ट. तुम्ही अडचण आल्यावर नको फक्त, किंवा अमुक एका प्रॉब्लेम मधनं सुटायचे म्हणून फक्त नाही केलं पाहिजे. तेच थोडं निस्वार्थी करा ना, करून तर बघा ना. करेक्ट. खूप म्हणजे तुम्ही मागाल ना, पैक पटीने देणार आहेत ते. हो. मग ते द्यायलाच बसलेत स्वामी आपल्याला, सगळ्यांना. तुम्ही मागून घाण करता, मागू नका, त्यांच्या इच्छेने. हो. आणि ते देतात ना, ते सगळं कॅल्क्युलेशनच्या पलीकडचं आहे. खरंय. आपण काय करू कॅल्क्युलेशन. खरंय. पण हे असं त्याच्यात अडकलेत. पारायण, शांत्या, म्हणजे असं कोणाला नावं नाही ठेवायची. ते पत्रिके दोष असेल तर जरूर जरूर केलं पाहिजे. पण ते केलं म्हणजे निघून गेलं असं नाही, असं नाही. बरोबर. त्यातले इम्पॅक्ट असतातच, त्यातले इम्पॅक्ट कमी होतात, त्यातले इफेक्ट कमी होतात. एवढाच म्हणजे मी लावलेला अर्थ आहे. आणि ताई जे सांगतात त्याला मी जोडून सांगेन की आपण आपल्या मुलांना आजकाल मूवीजला वगैरे घेऊन जातो, तर लव्ह स्टोरीज वगैरे दाखवण्यापेक्षा आत्ता जसा एक तो नरसिंह काहीतरी नावाचा ॲनिमेटेड मूवी आला आहे, असं तुम्ही मुलांना दाखवा. आता एक दशावतार नावाचा मराठीतला मूवी येतोय, असे मूवीज दाखवा, जेणेकरून मुलांना पण काहीतरी वेगळं आपल्या मातीतलं, आपल्या काय म्हणतात पुराणातल्या गोष्टी त्यांना ऐकायला आणि बघायला मिळतील. खरंय खरंय, अगदी खरं आहे. कारण जसं तुम्ही पेराल तसं ते उगवणार. तुम्ही चांगलं पेरा, नक्की चांगलं उगवणार आहे. आणि ही फार म्हणजे याच्या पुढे तर भयंकर भयंकर काळ आहे. हे काहीच नाहीये, काहीच नाहीये. आता परत आपल्या पॉडकास्टच्या विषयाकडे मध्ये आपण बोलत होतो तेव्हा तुम्ही अजून एक असं युनिक केस सांगितली होती, काहीतरी प्रदूषण रिलेटेड. हो, तर ते प्लीज आम्हाला आहे. प्रदूषण, झाडे लावणं. असं एक माणूस माझ्या संपर्कात आला आणि
झाडं लावणं, त्याचं काम आहे. झाडं लावणं म्हणजे झाडं किती आहेत, आता विधान परिषद आहे, त्याच्या अवतीभोवती सगळी गव्हर्नमेंटची कामं घेत होतो. किंवा पॉलिटिकल लोकांच्या ऑफिसेस आहेत, किंवा विधानसभा आहे, महानगरपालिका आहे, कुठलंही गव्हर्नमेंट ऑफिसच्या आजूबाजूला जी झाडं लावतात, मग ते ऑक्सिजन देणारी, कार्बन डायऑक्साईड घेणारी का सोडणारी, असं तो सांगत होता. आणि मला असं एक हे झालं की नाही, आणि खूप पगार कमी आहे त्या माणसाला. 60-70 हजार पगार आहे, गेली 10-12 वर्ष. मला इतका त्रास झाला ना. अरे म्हटलं बाबा तू काय करतोय, एवढ्या तुझ्या ओळखी झाल्या आहेत की तू स्वतःच कर ना सुरू बिझनेस. कुठे जाणार आहेस तू तुला चौकटीत ठेवलंयस, पण चौकट जरा मोडून बघ ना काय होतं. तर आता करणार आहे तो, बघूया. स्वामी त्याला भरपूर यश देणार आहे. म्हणजे खूप डिझर्व करतो तो माणूस, एवढा अनुभव आहे ना त्याला. आणि हे पण माझ्यासाठी खूप नवीन केस होती. मी अशी केस हँडल केली नव्हती आतापर्यंत. की ते ड्रोन मार्फत वगैरे तो माणूस सगळी झाडं मोजतो आणि ती गव्हर्नमेंटला द्यायला लागतात. मग त्यांचं काही कॉन्ट्रॅक्ट असतं, काय असतं. पण मी पण खूप शिकत असते. या म्हणजे हे ना असं आलं ना, अरे वा, असं मला फार होतंय की असं वाटतं की असंही आहे की आपण किती अनभिज्ञ असतो. आणि हे नव्हतं मला माहिती. आता हे फ्लायओव्हर बनतात, मेट्रो, मग त्याच्या आजूबाजूला जी झाडं आहे, मग ती सगळी तो ऑल ओव्हर महाराष्ट्र करतो. ऑल ओव्हर महाराष्ट्र आहे, मला वाटतं इंडियात करतो. अच्छा, एवढे मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट आहेत ना. आणि तो 70-80 हजारावर काम करतोय माणूस. म्हणजे मी ओरडले त्याला, खरं ओरडले, कारण मला स्वतःला खूप त्रास झाला की लोक ना मऊ लागलं ना की मग 70-80 हजारात तेवढं काम करतोय, त्या कंपनीला तो छान छान कस्टमर आणून देतोय. कशाला कंपनी सोडेल त्याला. पण स्वतःची प्रगती थांबतीये ना. जिथे त्याने खूप पैसे मिळवायला हवे तिथे तो लाख रुपये पण मिळवत नाहीये रे. बरं फॅमिली आहे, असं नाही ना, मुंबई सारख्या ठिकाणी राहतोय. मग असं नाही ना. म्हणजे हे असं मला त्रास झाला की ते माझा आवाज चढतो, काहीतरी होतं मला. आणि मग त्याला पण म्हणजे रडला तो अक्षरशः की मॅडम खरंच. आणि आता बघू, मी सांगितलंय त्याला की लवकर ॲज फार ॲज पॉसिबल तू सुरू कर, पण करावं अशी माझी तर इच्छा आहे. आणि मला दिसलंय की अफाट यश आहे त्या माणसाला. बघू आता. एखादं असं म्हणजे आता फेस रिडिंग वरून तुम्ही किंवा ऑरा रिडिंग वरून तुम्ही परदेशात एखादी व्यक्ती जाऊ शकते काय सांगितलं? 12वी झालेली मुलगी आहे. असं पॉडकास्ट बघून, आणि कारण मी 10वी-12वीच्या मुलांवर थोडं माझं विशेष प्रेम आहे. कारण ती घडणारी पिढी आहे ना पुढची, म्हणून त्यांना जर का चुकीचं मार्गदर्शन झालं तर मे बी त्यांचं करिअर नाही होऊ शकत ना. तर मुलगी हुशार आहे, पण म्हणजे मला तरी वाटलं की ती मेडिकललाच जाणार. आणि मग महाराष्ट्रात कुठे नंबर लागला नाही. मग त्यांचा फोन आला मला की मॅडम तुम्ही तर म्हणला होता, पण तरी म्हटलं तुम्ही करा प्रयत्न. मला अजूनही असं वाटतं की आपण नको, पॅरामेडिकलला सुद्धा नको जायला. ही डॉक्टरच होणार, ही सर्जनच होणार असं माझं एक आहे. पण त्या म्हटलं ॲडमिशन नाही मिळत. म्हटलं थोडं महाराष्ट्राच्या बाहेर पण बघा ना. महाराष्ट्राच्या बाहेर तिला कर्नाटकमध्ये पण लागलं. आणि अजून म्हटलं थोडंसं आउट ऑफ इंडिया तुमचं आहे का. तर असं झालं त्यांना. आणि आत्ता मागच्या आठवड्यातच त्यांचा फोन आला की मॅडम एक रशियामध्ये असं आम्हाला एक युनिव्हर्सिटी सापडली की त्यांची फीज ही आपल्या इंडियाच्या फीच्या मानाने खूपच कमी आहे. आणि रशियासारख्या ठिकाणी तिला जाऊन शिकायचा आनंद मिळणार आहे. आणि आम्ही घेतली ऍडमिशन मॅडम.
आणि खूप कमी पैशात आहे आणि झालं म्हणे मदत झालेली. आता हे असं झालं ना की मलाही छान वाटतं ना. खरं. आणि ठीक आहे, मी असं म्हणत नाही, मी चुकत नाही असं मी म्हणत नाही, पण त्याचा रेशो कमी आहे. अर्थात जसं 70-80% आहे आणि जोवर ते आहे ना तोवर मी करत राहणार. बरोबर. किती पण ट्रोलिंग होऊ दे, काय होऊ दे, मला माहिती आहे ना मी फसवत नाहीये, तोवर मी करणार. बरोबर. तुम्ही स्टेटसवर 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांबद्दल पण टाकता की त्यांच्यासाठी मार्गदर्शन परीक्षेच्या आधी. तर ते म्हणजे परीक्षेच्या आधी म्हणजे अभ्यास कसा करावा किंवा कशावर भर द्यावं, रायटिंग स्किल म्हणा किंवा वाचन म्हणा किंवा पाठांतर म्हणा, कुठे कमी पडतो हे मला कळतं. अच्छा. मग मी ते त्याला सांगते, पण हे तुम्ही आधी आयत्या वेळेला याल तर अवघड नाही. आणि करिअर आणि तुमचं शिक्षण आणि करिअर हे म्हणजे असावं, खरं तर असलं पाहिजे खरं. म्हणजे त्याचं काय म्हणू आपण, कनेक्शन असावं किंवा ज्याच्यात शिक्षण घेतलंय त्याच्यातच करिअर असावं, पण असा आग्रह नसावा. ओके. कारण माझा स्वामींवर म्हण किंवा ह्या गोष्टींवर फार म्हणजे वेगळा असा विश्वास आहे माझा की तुमच्यासाठी ना परमेश्वराने एक रस्ता ठेवलेला आहे तयार करून. प्रत्येक माणसासाठी एक काहीतरी युनिक क्वालिटी असते. आता ती कधी लवकर समोर येते, कधी उशिरा येते. भले तुमचं शिक्षण आई असू दे, पण ती जर आर्ट असेल, आय असेल, तर त्याला तुम्ही वाढवलं पाहिजे. तुम्हाला काय स्वतःच्या पायावर उभं राहायचंय, 4 पैसे मिळवता आले पाहिजे, हे असलं पाहिजे. बरोबर. तुम्ही शिक्षण घ्या, ते महत्वाचंच आहे, ते वाया जातच नाही. पण असे मी पालक बघते आणि वाईट वाटतं मला की मग ते अडवतात त्या मुलांना की नाही एवढे पैसे घरात आणले पाहिजे, तेवढे आणले पाहिजे. आणि मग पण मी आणि आहे असा ओळखीतला एक मुलगा, म्हणजे तो इंजिनियर झालाय, पण मला असं वाटतच नाही की तो कम्फर्टेबल आहे इंजिनिअरिंगच्या जॉबसाठी. तर मग मी असं सांगणार त्याला आजही ₹1,00,000 नोकरी मिळेल, पण तो करणारच नाही. सॅटिस्फॅक्शन नाही त्याचं. जर आर्ट फील्डमध्ये आहे तर त्याने आर्ट फील्डशी रिलेटेडच काम करायला पाहिजे. त्याच्यात तो छान करतो, सगळी वाद्य वाजवतो, आवाज छान आहे, नाटकं बसवतो आणि बक्षीस मिळवतो आता. म्हणजे असं नाहीये, पण एक तो थोडंसं जर घरच्यांनी पण सपोर्ट दिलाय, त्यांनी देतातही आहे. आता बरोबर आहे, वय झाल्यावर आई वडिलांना काळजी वाटते, पण त्याचं टॅलेंट तुम्ही ओळखा ना. म्हणजे मग त्यालाही थोडा हुरूप येईल असं मला वाटतं. बरोबर आहे. आणि तो मोठा होणार आहे हे मला माहिती आहे. आता ती डेडलाईन आहे कधीची माहित नाही मला, पण तो मोठा होणार आहे हे माहिती आहे मला. पण विश्वास ठेवला पाहिजे थोडासा, कारण मग मुलं नाराज होतात. मग मान्य आहे मला की तो मोठा आहे, पैसे मिळवले पाहिजे, सगळं मान्य आहे मला, पण एक चान्स तर द्यायला पाहिजे ना. आता त्याची वेळ आली आणि इतके वर्ष त्याची वेळ नव्हती. चुकीच्या वेळेला तो एफर्ट घेत होता, तर ते होणारच नाही. ते वेळ फार महत्वाची. म्हणजे तो आता 10-12 मला 8 वर्ष काम करतोय, ती वेळच चुकीची होती, त्याला यश मिळणारच नव्हतं त्या क्षेत्रात. आणि आता फक्त सोशल मीडिया, म्हणजे आता आपणही तेच करतोय, पण असं नाटक, सिनेमा किंवा ह्याच्याशी रिलेटेड जी मुलं अभ्यास करतील ना, मला असं वाटतं पुढची 4-5 वर्ष तरी हे फॉर्ममध्ये राहणार, पैसे मिळवून घ्या. चांगलं आहे. कारण आहे ते आणि काळाप्रमाणे जावं ना. काळाप्रमाणे जाईल ना तो राज्य करू शकतो.
जो नाही जाणार ना तो मग मागे राहिला, मागेच राहील. मग फक्त बघत राहायचं दुसरा असं पुढे जातोय. खरं. आणि नाही आवडत मला असं. कशाला आपणही जाऊया ना, ऍटलिस्ट कॉम्पिटिशन मध्ये तरी पाहिजे की नाही. बरोबर बरोबर. नाही असं सगळं आहे. खरं. दिव्यदृष्टी म्हणल्यानंतर एक शब्द आहे अष्टविश्व दारिद्र्य. अष्टविश्व दारिद्र्य असं म्हणजे खूप काय असं आपण म्हणूया की वाईट वाटतं खूप. असं सांगायला नाही पाहिजे, पण तरी ते लोकांना समजलं पाहिजे म्हणून सांगायला लागतं की पैसे मिळवतात म्हणजे त्यांची केस अशी आहे की लहानपणापासून गरिबी पाहिलेली आहे आणि अतिशय कष्टाने मोठे झालेत आणि आज सगळं उत्तम आहे, लाखो रुपये मिळवता आहेत, पण ती मेंटॅलिटी तशीच आहे. अच्छा. आजही ते 100 रुपये खर्च करत नाहीत. बर. आणि मग ह्याला काय म्हणायचं, म्हणजे अरे तुम्ही चांगलं राहा ना, चांगलं खा, चांगलं प्या. आपल्यावर मी मगाशी म्हटलं ना, उपभोग घेणं. तुम्ही 25 वर्षापूर्वी जसे होतात आज फायनान्शियली तसे नाही आहात, पण तरीही तुम्ही तेच लाईफ जगताय, काही उपयोग नाहीये. म्हणजे अशी ती लक्ष्मी म्हणजे राहतीये तर त्याचा छान वापर करा, मुलांना करू दे. अडवतात असं नाही करायचं तसं नाही कारण बरोबर आहे ती मेंटॅलिटी झाली आहे. अरे पण असं नाहीये ना, ते त्यांच्या नशिबाने आलंय ना. बरोबर. तर थोडं काळाप्रमाणे द्या ना, बदल करा ना. तुम्ही अवलाच्या घरातच कशाला राहायला पाहिजे. छान राहा, चांगलं एन्जॉय करा, खर्च करा थोडा फॅमिलीवर, स्वतःवर, त्याचा उपभोग घ्या. बर. नाहीतर काय हे बघा, प्रॉपर्टी पैसा हे वाढेल नो डाऊट, पण ते मला ना ते थोडं पटत नाही. बरोबर आहे. असं आहे, माझा विषय वेगळा जरा. नाही अगदी बरोबर आहे. आता आपण बोलता बोलता तुम्ही आता एवढी उदाहरणं सांगितलीत, ऑलमोस्ट आता लोकांना कळालंय की तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये त्यांना मदत करू शकता. पण प्रोसेस काय असते की आता मी समजा तुमच्याकडे आलो तर काय तुम्ही प्रोसेस प्रमाणे या गोष्टींचं आपण आता माझी प्रोसेस म्हणजे आपण जेव्हा भेटलो होतो त्यावेळेला थोडंसं माझी ऑनलाईनची सुरुवात झालेली होती, पण वेबसाईट वगैरे नव्हती. त्याच्यानंतर मग मी वेबसाईट केली आता, astrofacereading.in नावाची. तिथे जायचं, तिथे तुम्ही एका विषयासाठी अपॉइंटमेंट घ्या आणि तुम्हाला आवडलं तर आपण ते ॲडिशनल विषय ऍड करू शकतो. फक्त आयत्या वेळेला वेळ असेल तर होणार, नाही तर मग पुन्हा अपॉइंटमेंट घ्यायची. आणि सगळं तिथे दिलेलं आहे तुमच्या टायमिंगनुसार, तुमच्या तारखेनुसार तुम्हीच अपॉइंटमेंट घ्यायची असते. त्याच्यात माझा काहीही रोल नाही. हा, आणि वेळ आपण ऍडजस्ट करू, इमर्जन्सी आली, आई आलं, पण पैसे परत द्यायचे माझं थोडं जीवावर आहेत, कारण मी पण तेवढी तयारी केलेली असते, सगळं असतं. पण असंही आई नाही, मी पैसेही परत केलेले आहेत. पण तुम्ही असं हटून बसलात तर मी पण हटवा दे बरं. तुम्ही मागितलं तर देणार नाही, न मागितलं तर मी देईन पण तुम्ही भांडण करू नका, वाद घालू नका. आणि मलाही ते पैसे नाही लाभणार, मला माहिती आहे. आणि मला असा पैसा नकोच, आनंदाने दिलेला पैसा मला हवाय. पण तुम्ही मागितलंत ना तर मी वेळ लावते. वेळ लावते म्हणजे माहित नाही, मला त्रास होतो जरा. आणि असं होतात आता थोडेसे, आता नवीन नवीन आई लोक माझ्या संपर्कात येत आहेत, त्यांना होत आहे असं की काय आपण वेळा जमत नाहीयेत, मग ते कॅन्सल करतात. मग असं खूप लोकांनी केलं तर मग हा उपयोगच नाही ना त्याचा. थोडीशी शिस्त लागली पाहिजे. पण हे असं हार्ड अँड फास्ट नाहीये, ते असं गव्हर्नमेंट रूल नाहीये, मीच बनवते ते रूल सगळे, पण ते अनुभवानेच बनवते. परदेशी लोकांसाठी ही वेबसाईट कामाची नाहीये, पण ज्यांची वेळ सूट होईल
त्यांनी तिथे अपॉइंटमेंट घेतली तरी चालणार आहे. नाही तर चर्चा करून मी वेळ देते त्यांना. अच्छा. त्यामुळे त्यांच्यासाठी शक्यतो त्यांनी कारण पेमेंटलाही प्रॉब्लेम आहे. करेक्ट. त्यामुळे तिथे अपॉइंटमेंट बुकच नाही होणार. हा पण असेल तुमचं इंडियाचा आउटर होऊ शकतं. ओके. पण अदरवाईज नाही होणार. मग तुम्हाला मला चर्चा करूनच मग त्याच्यासाठी मी वेगळी पद्धत आहे ती मी त्यांना सांगते. मग ते पेमेंट करतात. मग ती वेळही वेगळी असते. त्यांच्या वेळेनुसार सकाळी एकदम सकाळी किंवा एकदम उशिरा. पण हे फक्त आणि फक्त परदेशातल्या लोकांसाठी. महाराष्ट्र इंडियातल्या लोकांसाठी ऑफिशियली तुम्ही वेबसाईटवर जाऊनच अपॉइंटमेंट बुक करणं हे अपेक्षित आहे. कारण की मला पण बरं पडतं ना, असं आहे. आणि जसं तुम्ही मगाशी सांगितलं की तुम्हाला नाव लागतं, जन्मतारीख, एक वयाचा अंदाज यावा म्हणून. आणि तिसरी गोष्ट लागते मला ती फोटो. आता शक्यतो मी कॅन्सल केलंय. व्हिडिओ मागते मी आता, कारण त्यांचे ऍक्शन रिॲक्शन मला कळलं पाहिजे. आता समजा मला तुमच्याबद्दल विचारायचंय, म्हणजे असे खूप आई वडील आहेत किंवा नवरा बायको आहेत ज्यांना बायकोला कळू द्यायचं नसतं किंवा नवऱ्याला कळू द्यायचं नसतं. मग ह्या केसमध्ये व्हिडिओ लागतो मला. बरोबर. तिथे फोटो नाही चालणार, कारण माझं सगळं ऍक्शनवर आहे. आणि तुम्ही बोललं पाहिजे. तुम्ही असं म्हणाल की नाही मी असं समोर बसलोय, सांगा मॅडम, जमणार नाही, एकही उत्तर येणार नाही. तुम्ही बोललं पाहिजे. तुम्ही जेवढं मला आणि खरी माहिती, तुम्ही मला माहिती पुरवली नाही तरी मी नाही उत्तर देऊ शकत. हा माझा मेजर ड्रॉबॅक आहे. तुम्ही मी सांगते ते मला माहिती पुरवा. ॲक्युरसी हवी आहे ना तुम्हाला, तर हे केलं पाहिजे. करेक्ट. कारण फोटो सुद्धा हल्ली खूप छान छान पाठवतात आणि मग मला थोडी अडचण यायला लागली. आणि सगळं ऑनलाईन आहे ना आता. मी कधीच बघितलेलं नाहीये त्या लोकांना प्रत्यक्षामध्ये. पूर्वी असं प्रत्यक्ष बघायचे, मग नंतर फोटो चालायचे मला. बरोबर. पण आता तसं नाहीये. आता फक्त मी ऑनलाईनच करते. पर्सनली टोटली बंद आहे. आणि कम्फर्टेबल आहे, सगळ्यांसाठी चांगलं आहे. वेस्टेज ऑफ टाइम, एनर्जी, मनी होत नाही. करेक्ट. सगळ्यांचाच ना. आज उठून लोक कॉन्टॅक्ट करतात, ते काही येणं जाणं परवडणार आहे का? बरोबर. ही सोय आहे आणि का नाही आपण याचा वापर करायचा? चांगल्या कामासाठी करतोय ना, मग नक्की करायचा, केला पाहिजे. खरं. तर ताई, अजून एक प्रश्न असतो युजली लोकांचा, ते म्हणजे आता समजा आई वडील रिटायर झाले किंवा काही जर त्यांना झालं तर लगेच मुलांना नोकरी त्यांच्या जागी मिळते. आता अशी काही केस 2-3 दिवसापूर्वी ती केस आली आहे की होतं असं अचानक सरकारी नोकरी वगैरे असेल तर त्याचा पुढच्या पिढीला फायदा होऊ शकतो. तर अशी केस आली माझ्याकडे आणि मी सांगितलंय त्यांना की जरूर तुम्ही अप्लाय करा आणि तुमचं काम होणार आहे. आणि म्हणजे आई वडिलांच्या जागी मुलींना सुद्धा लागू शकतो जर त्या अनमॅरिड असतील तर. म्हणजे असे काही रूल्स आहेत, ते फॉलो करायला लागतात. प्रॉपर ॲप्लिकेशन करायला लागतं. आणि कालच परवाच ती माझ्याकडे आली होती आणि ती अनेक वर्ष ओळखते मला, असं काही नाही आहे. पण मी तिला असं सांगितलं होतं की तुला बाई नोकरीचे, चांगल्या नोकरीचे योग आहेत. पण तेव्हा हे मलाही नव्हतं कळलं की ती सरकारीच नोकरी असणार आहे. तर आता ती परवाच आली होती माझ्याकडे आणि मला म्हणली की असं असं माझ्या वडिलांचं निधन झालंय आणि आता आम्ही असा निर्णय घेतलाय की आता त्यांच्या जागी मी जॉब करावा. तर आता तो तिला मिळणार आहे थोडे दिवसात. आणि म्हणजे हे खूप मला वाटतं 3-4 वर्षापूर्वी सांगितलं होतं मी तिला आणि ते आता खरं झालंय. म्हणजे पेशन्स हवा आपण. म्हणजे काही वेळेला मागे पुढे होतात गोष्टी, हे मी मान्य करते. होतात म्हणजे होतात. अगदी तुम्ही म्हणाल डॉट असं नाही होत. मागे पुढे होणार, पण ते होणार, ते झाल्याशिवाय राहत नाही. हा माझा विशेष अनुभव आहे. वेळ लागतो, कमी जास्त होतो, नाही मी म्हणणारच नाही.
पण मला असा आनंद होतो की हे लोक येऊन सांगितलं, मला पण छान वाटतं ना. हा. की अरे कधीच्या आणि मी तर विसरूनच जाते ना. हो, एवढे सगळे लोक हो. म्हटल्यावर साहजिक. पण त्यांनी येऊन मला सांगितलं की असं असं झालं, खूप अचानक झालं आम्हालाही. आता ह्याच्यासाठी ती शिकलेली होती म्हणून, हा. ती BCom आहे, ग्रॅज्युएट आहे म्हणून. ओके. नाही तर मग तिला शिपाई वगैरेची नोकरी मिळाली असती, पण आज तिला क्लर्क वगैरे मिळणार. म्हणजे ती पुढच्याही परीक्षा देऊ शकते ना. बरोबर. म्हणजे आई वडिलांचा आशीर्वाद आहे की असतं असं, आणि आशीर्वाद असतात. बरोबर. परमेश्वराचे पहिले, आई वडिलांचे दुसरे. बर बर. आणि ह्या आशीर्वादावरती खूप अवलंबून आहे. वा. म्हणजे खूप असे उदाहरणं मी पाहते की तुम्ही आई वडिलांना मानत नाही ना, मग वाट लागते. बरोबर. करेक्ट. मग तुम्ही परमेश्वराचे किती करा, काही उपयोग नाही. काही उपयोग नाही. करेक्ट. असं आहे. पण ते सांगायचंय मला लोकांना की तुम्ही विश्वासाने या. जेवढा तुम्ही विश्वास दाखवाल ना, तुम्हाला रिझल्ट छान येईल, चांगला मिळेल. तुम्ही जेवढं शंका घेऊन याल ना, मग सगळं शंकाने हे होऊन जाणार. हा, बरोबरच होईल. ते कनेक्शन व्हायला लागतं. करेक्ट. कनेक्शन झाल्याशिवाय उत्तर येत नाही. बरोबर बरोबर. तर ताई, तुम्ही परत एकदा पॉडकास्टवर आलात, आपला कमबॅक झाला, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. नमस्कार. आणि मला प्रेक्षकांनाही सांगावं असं वाटेल की मागच्या पॉडकास्टला जसा तुम्ही प्रतिसाद दिला तसा याही पॉडकास्टला द्या, याची म्हणजे मला खात्री आहे. आणि ताईंना कॉन्टॅक्ट करायचा असेल तर त्यांनी जसं सांगितलंय की डिस्क्रिप्शनमध्ये वेबसाईट दिलेली आहे, प्लस त्याच्यावर तुम्हाला बाकी इन्फॉर्मेशन मिळेल. ताईंचं जे इंस्टाग्राम हँडल आहे, यूट्यूब चॅनल आहे, फेसबुक पेज आहे, या सगळ्या गोष्टींची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. सो त्यावर जाऊन तुम्ही बघू शकता, फॉलो करू शकता आणि सबस्क्राईबसुद्धा करू शकता. त्याच्यानंतर ताई, आजचा तुमचा एक्सपिरियन्स कसा होता, प्लीज आम्हाला सांगा. 1.5 वर्षानंतर एकतर या पोझिशनला तुला बघून मला पण एक खूप छान समाधान वाटलंय. आणि मी आता वाट बघीन अल्पवृक्ष कधी होतोय अशी मी सदिच्छा व्यक्त करते. आणि असा जमिनीवर राहा, ते पण फार महत्वाचं आहे. स्वामींची इच्छा असेल तर नक्की आपलं अजून गोष्टी पुढे जातील आणि त्याचा कल्पवृक्ष नक्कीच होईल. आणि ताई, तुम्हाला तर माहितीच आहे, आपण पॉडकास्ट एंड करताना फिस्ट बमने पॉडकास्ट एंड करतो. आणि आता फक्त आधी आपण फिस्ट बमने एंड करायचो, आता आपण श्री स्वामी समर्थ सुद्धा त्यासोबत म्हणतो. तर आजचा आपण पॉडकास्ट एंड करूयात. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. धन्यवाद.